कोणीतरी अपमान करत असेल किंवा काय हे करत असेल तर प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. मी कालची नाही परवाचीच गोष्ट सांगते. परवा मी बँकेत गेले असताना एक वयस्कर आजी आजोबा विचारत होते की माही सेवा कुठं आहे. ज्यावेळेस विचारताना तो माही सेवेकडे बँकेतला माणूस म्हणला, तुम्हाला कळत नाही का, बाहेर बघा. मला आवडलं नाही एखाद्या विरोध जाणं. मी म्हटले, दादा वयस्कर माणूस बघा. जर तुम्ही आमच्यासारख्याला बोला ना की तुम्हाला कळत नाही, वयस्करांबरोबर नीटच बोललं पाहिजे. खरंच ज्यांचा आधार आहे की यांनी मिळून साऱ्या जणांनी आपणही त्यांना काहीतरी हातभार लावावं एवढं मला वाटतं. आणि मी खरंच इथे चालू सर्व भगिनींना माझा नमस्कार. मी बाळासाहेब शिंदे, सुनीताचे मिस्टर. गेली 25 वर्षे माझ्या मिसेसला सहकार्य केलं, माझ्या मिसेसला सांभाळलं आणि घरातल्याप्रमाणे त्यांनी सांभाळलं. माझ्या मिसेसला खूप काही मदत केली त्यांनी माझ्या मुलांसाठी, की आज ती दोन्ही मुली माझ्या दुबई या ठिकाणी सर्व्हिस करत आहे. मुलासाठी पण तेवढं कष्ट केलं आहे. पण आता काही गोष्टीमुळं आमच्या दोघांमधनं तो दूर राहतो. काही गोष्टी कशा आहेत पटण्यासारख्या म्हणजे कसे नाही आहेत घरामध्ये. त्यामुळे त्यांना मी थोडे दिवस घेऊन दिले की खूप काही आम्ही दोघांनी कष्ट केले. माझ्या मिसेसनी पण मला खूप काही मदत केली, खूप म्हणजे माझ्या बरोबरीने केली, मला साथ केली. हे मी तिथं फार मोठं. धन्यवाद. अजून कोणी येतंय? फक्त आपण छोटासा एक सत्कार करूया आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच कुठलाही कार्यक्रम यशस्वी होतो हे मला आवर्जून इथे सांगायला आवडेल. जे आम आदमी पक्षाचे राज्याचे प्रवक्ते आहेत, याआधी ते ते जिल्ह्याचे अध्यक्ष पण होते आम आदमी पक्षाचे. त्यांचा व्यवसाय जो आहे तो इंजिनियरचा आहे. त्यांचं शिक्षण पण इंजिनिअरिंगमधलं झालेलं आहे, इंजिनिअरिंग कॉलेजमधून COEP आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे गेले 30 वर्ष ते सामाजिक कार्यामध्ये सहभागी आहेत. आणि विशेष करून पुरुष उवाच नावाचा एक जो गट आहे जो स्त्री आणि पुरुष यांच्या समतेसाठी काम करतो, त्या गटाचे ते संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. आणि गेले अनेक वर्ष ते आम आदमी पक्षाशी जोडलेले आहेत. आणि त्याच्यातून त्यांनी जो शिक्षण हक्क कायदा आहे त्या कायद्याच्या नुसार की दुर्बल घटकातले जे मुलं आहेत तर त्यांना ॲडमिशन मिळावी शाळांमध्ये, यासाठी खूप काम केलेलं आहे. आणि हजारो मुलांना त्यांनी ॲडमिशन मिळवून दिलेली आहे या कायद्याचा वापर करून. याशिवाय त्यांनी शिवाजीनगर विधानसभा निवडणूक मागच्या वेळेला लढवली होती. महिलांच्या टॉयलेटच्या प्रश्नांसाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे, आवाज उठवलेला आहे. आणि कंत्राटी कामगारांचे जे प्रश्न असतात किंवा शाळा बंदच्या विरोधातली जी आंदोलनं होती त्याच्या संदर्भात त्यांनी काही खूप कष्ट घेऊन कामं केलेली आहेत. त्याच्यानंतर भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढण्यासाठी पण त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. तर मी आता सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत नमस्कार सगळ्यांना, एकदा जोरदार जिंदाबाद. आणि सगळ्यांचं खरं तर हा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करण्यासाठी, तुमचं कौतुक करण्यासाठीचा कार्यक्रम आहे. आणि हे कौतुक अशासाठी आहे की ते काल परवा तुम्ही काहीतरी केलेलं नाहीये, त्याला तुम्ही तुमचं आयुष्य घालवलं आहे पूर्ण. म्हणजे 10, 15, 20 वर्ष तुम्ही कष्ट केलेले आहेत, तुमच्या मुलांना वाढवलेलं आहे. आणि याचा कुठेतरी सत्कार व्हायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की कुठल्या तरी अतिशय चांगल्या घरात जन्माला आल्यानंतरची लढाई सोपी असते. म्हणजे माझ्यासारख्या, माझे वडील जर चांगले असतील, आई चांगली असेल, शिकलेली असेल, चांगले पैसे कमवत असेल तर लढाई करणं फार सोपं असतं.
परंतु ज्या घरामध्ये मुळात खूप अडचणी आहेत, प्रत्येक पदाला म्हणजे प्रत्येक पावलावरती तुमच्या पुढे संकट आहे, आणि शहरामध्ये इथल्या जेवढ्या वसाहती पाहिल्या त्या सगळ्या वसाहतीमध्ये हे प्रश्न आहेत. म्हणजे आजही म्हणजे मी मध्यंतरी या सगळ्या आपल्या लोकांना तेच म्हणत होतो की आता इथे जनता वसाहत आहे, ही जनता वसाहत झाली, तिकडे इंदिरा वसाहत आहे, महात्मा गांधी वसाहत आहे, वसाहती आहेत तशाच आहेत. रस्ते मात्र हायवे झाले तुमचे, कुठं बुलेट ट्रेन आली, कुठं मेट्रो आली, परंतु तुमच्या वस्त्या बदलत नाहीत. आणि वस्त्या जवळजवळ 15-20 वर्षापासून अशा स्थितीमध्ये आहेत. म्हणजे तिथे तेच प्रश्न आपल्याला लढवत बसायला लागतं. आणि म्हणून मग याच्यातनं बाहेर पडायचा एकमेव मार्ग काय आहे तर तो म्हणजे शिक्षण. बाबासाहेब आंबेडकरांनी पण जे म्हटलं की तुम्हाला जर तुमचं घर सुधारायचं असेल तर तुम्हाला चोऱ्या माऱ्या करता येत नाही ना, तुम्हाला दुसऱ्याच्या खिशावरती डाका मारता येतो. मग पर्याय काय? श्रीमंत व्हायचा का भ्रष्टाचार करायचा? हे काहीच शक्य नाही. म्हणजे एकमेव पर्याय हा शिक्षण आहे. आणि मग ते शिक्षण कोणाचं? आता तुम्ही तर मोठे झालात, तुम्ही नोकऱ्या करतात, आता त्यामुळे शिक्षण हे तुमच्या मुलांचं, आणि हा एकमेव विकासाचा, वाढण्याचा, घर सुधारण्याचा मार्ग आहे. आणि हे ज्या महिलांना पटतं त्यांचा सत्कार हा व्हायला पाहिजे. म्हणून मी सर्वांना तुम्हाला एका अर्थाने या कार्यक्रमाला बोलवलं. याचं कारणच ते आहे की पारावर बसणाऱ्या पुरुषांना विकास समजत नाही. पारावर बसणाऱ्याची चर्चा वेगळी असते. आज मेट्रोमध्ये हे झालं, आज कुठं फुटपाथमध्ये यांनी पैसे खाल्ले, अजून कुठं काय केलं असेल. परंतु ज्या महिला आहेत त्यांना याचे प्रश्न पडतात, आणि ते प्रश्न असे असतात की मला इकडची जवळची शाळा चांगली मिळत नाही, माझ्या मुलाला इंग्रजी शाळा पाहिजे, माझ्या मुलाला अर्धी इंग्रजी शाळा पाहिजे. ही शाळा इथली तुमच्या आता वस्तीमध्ये पाहिलं तर एखादी किलबिल सारखी बरीच शाळा असते, परंतु शाळा चांगल्या नाही. तिथला यांची जी पत्रकार भवनच्या तिथली पत्रकार नगरमधली जी शाळा आहे विखे पाटील, या शाळांमध्ये तर आम्ही आरटीचे ऍडमिशन घेत होतो. 25% राखीव असतात त्या खासगी शाळांमध्ये. त्या तिथल्या मुलांना तिथे पालक जर गेले तर दरवाजावरचा सिक्युरिटीवाला सोडत नाही. अशी परिस्थिती आपल्या या शहरामध्ये आहे, ज्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो. पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो. परंतु आपल्या मुलांना जर तुमचं उत्पन्न कमी असेल किंवा तुम्ही SC ST OBC मध्ये असाल तर 25% जागा राखीव असतात खासगी शाळांमध्ये. हे वर्षानुवर्ष आहे. परंतु या जागा ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच लोक मिळवून ताब्यात घेतात, किंवा त्या शाळांमध्ये तुम्हाला पालकांना उभंच करत नाही. ही सगळी लढाई आपल्याला शहरामध्ये आजही लढायला लागते, जवळजवळ 70-75 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा. आणि म्हणून हा बदल घडवायचा असेल तर महिलाच हा ठरवून बदल करू शकतात. महिलांनाही शिक्षणाचं महत्त्व असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याचं महत्त्व. शेवटी तुमच्या घरामध्ये प्रश्न काय असतात? तुमच्या मुलाचं शिक्षण, नाहीतर तुमच्या घरात जे आई वडील आहेत, म्हातारी आहेत, त्यांची तब्येत सुधारायची, आणि मग त्याच्यावरचा खर्च हा मोठा खर्च असतो. आजही शहरामध्ये तुम्ही गेल्यानंतर इथं तुम्हाला कुठलंही हॉस्पिटल चांगलं मिळत नाही. बाळणपणीला सुद्धा जर सिझेरियन किंवा अर्जंट काही असेल तर तुम्हाला ससूनशिवाय पर्याय नाही. दळवी हॉस्पिटल सुद्धा चांगलं नाही, तिथं सुद्धा सोय नाही. तेही सांगतात कमला नेहरूमध्ये जावा, कमला नेहरू असून आमच्याकडे जाणार नाही. आता हे सगळे प्रश्न जे आहेत ना, हे सगळे महिला लढवतात, आणि महिलांना हे प्रश्न समजतात. खरे प्रश्न काय आहे फक्त महिलांना समजताना दिसतं. आणि म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे की महिलांना राजकारणातले प्रश्न समजतात. मी परत विधान करतो, महिलांना राजकारणातले प्रश्न समजतात. राजकारण जर पुरुषांच्या हातात गेलं तर ते वेगळे प्रश्न लढवतात. आणि म्हणून आज इथं मोठ्या संख्येने ज्या महिला आल्या त्यांनी हे प्रश्न आपल्याला पुढच्या काळामध्ये राजकारणामध्ये लढवायला पाहिजे. मी ज्या आम आदमी पार्टीचं काम करतो त्याच्यामुळेच आम्ही दिल्लीमध्ये सर्वात पहिलं काम केलं म्हणजे महिलांना पूर्ण मोफत बस केली. आज एखाद्या महिलेला तुमच्या घरामधून माहेरी जायचं असलं तरी नवऱ्याकडे पैसे मागायला लागतात. आणि दिल्लीमध्ये आम्ही ती सोय केली की पुरुष समजा नोकरीवर गेला तर महिला दुपारच्या वेळामध्ये आईला भेटून येते, तिला पैसे लागत नाहीत, ती बसमध्ये जाते, फ्रीमध्ये असतं, बसमधून परत येते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोकरी करायची असेल, समजा तुम्ही आता इथं जर राहत असाल तर तुम्ही नोकरी मॉडेल कॉलनीत कराल. परंतु उद्या जर तुम्हाला असं कळलं की इथं 5,000ची नोकरी आहे परंतु कोथरूडला तुम्हाला 8,000 मिळत आहे, तर काय कराल? तुम्ही म्हणाल की येण्या जाण्यात पैसे जातात. दिल्लीमध्ये हे झालं, फ्री प्रवास दिलेला असल्यामुळं ती महिला 8,000 वाल्या जॉबसाठी जाते आणि तिला यायला जायला मोफत आहे दिल्लीमध्ये. आणि म्हणजे एका अर्थाने काय झालं की पगारवाढ झाली. आता हे सगळं करण्यामागचा उद्देश काय होता
की महिलांची ताकद वाढवायला पाहिजे. आज दिल्लीमध्ये महिला या जवळजवळ 25-30% वाढल्यात, बाहेर पडायला लागल्या घराच्या बाहेर, आणि ते पुरुषांपेक्षा 1,500 ते 2,000 रुपये एक्स्ट्रा कमवतात. याचं कारण की त्यांना येण्या जाण्याला प्रवासाला पैसेच लागत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण इथं वस्त्यांमध्ये बघतो की बाबा कुठेतरी चेनच ओढली जाते, कुणाचे दागिनेच पळवले जातात, कुठेतरी छेडछाडच करतात मुलं. परंतु दिल्लीमध्ये आम्ही CCTV बसवले, पुण्यात CCTV कुठं बसवले? चौकामध्ये. कशासाठी? तर कोणी 2 व्हीलरवरती विदाऊट हेल्मेट चाललंय का, कोणी क्रॉसिंग करून उभं राहिलं का, त्यांच्याकडनं पैसे वसुलीसाठी. दिल्लीमध्ये CCTV लावताना महिलांना आधी विचारलं, महिलांना तुम्हाला कुठला रस्ता बरा वाटत नाही, कुठं दिवे लागलेले नसतात, कुठं भीती वाटते, कुठं मुलं उभी असतात, मग तिथं आम्ही CCTV लावतो, असं महिलांना विचारून CCTV लावण्याचं काम सुद्धा दिल्लीमध्ये केलं. अशा पद्धतीची कामं केली. आणि तिसरं अतिशय महत्वाचं काम म्हणजे आमचा असा अनुभव आहे की महिला या सगळे त्यांचे आजार अंगावर काढतात. अंगावर काढतात म्हणजे आज पाठदुखी आहे, थोडीशी पाठ दुखते, चालून जात आहे, असं करत महिना 2 महिने कसेच पाठदुखीचे आजार चालू राहतात. आणि मग त्याच्यानंतर तुमच्या पाठीच्या कण्यामध्ये गॅप तयार झाली असं डॉक्टर सांगतो, म्हणतो मग ऑपरेशन करा. आता हे सगळ्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. सर्दी खोकला होतो, हळूहळू त्याचा TB होतो, मग ते डॉक्टर म्हणतात नाही याच्यावर मोठी औषधं घ्यायला लागतील. तर या सगळ्यासाठी दिल्लीमध्ये आम्ही असा प्रयत्न केला की दर 500 मीटरवरती एक छोटंसं हॉस्पिटल असायला पाहिजे, जे हॉस्पिटल संध्याकाळच्या वेळेस चालू राहील. आणि संध्याकाळच्या वेळेस कामावरून आल्यानंतर महिला जाता जाता तिथं जाते, तिला सर्व चाचण्या मोफत असतात, सर्व चाचण्या मोफत. त्याचा फायदा असा झाला की महिला म्हणते की मी आता हिमोग्लोबिन तपासून घेते, कारण तिला मोफतच आहे ना ते, आणि बरं काम झाल्यावर तिला जायचं आहे, त्यामुळे ती वेळ सुद्धा तिथं कामावरती बुडत नाही. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धती आम्ही दिल्लीमध्ये राबवल्या. आणि याचं कारण की जनतेसाठी काम करायला आम्ही आलेलो आहे. आणि राजकारणामध्ये उडी घेतली यासाठी घेतली की आमचं पूर्वी राजकारणाची पार्श्वभूमी नाही आहे, आम्हाला नवीन राजकारण करायचं आहे, राजकारण बदलायचं आहे. या उद्देशाने आम्ही दिल्लीमध्ये काम सुरू केलं. आणि सर्वात जास्त तिथं आम्हाला दोनदा निवडून अरविंद केजरीवालांना निवडून दिलं गेलं. याचं कारण आहे की सर्वात जास्त मतदान तिथं महिलांनी केलं आहे आम्हाला. म्हणजे बाहेरच्या ठिकाणचं वेगळं असतं, परंतु दिल्लीमध्ये सर्वात जास्त मतदान महिलांनी केल्यामुळे आज अरविंद केजरीवाल सरकार तिथं आहे. आणि महिलांचे जे प्रश्न आहेत, शिक्षणाचा असेल, आरोग्याचा असेल, दवाखान्याचा असेल, त्याच्यानंतर तुमचं येण्या जाण्याचा सिक्युरिटीचा प्रश्न असेल, बसमध्ये मार्शल पुरवला जातो, कारण तुम्हाला बसमधनं तुम्हाला जास्त कमी भीती वाटते, कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ना, तुम्ही 2 व्हीलरवर जायचे म्हणजे बसमधनं जातात. तर या सगळ्या सुविधा आज दिल्लीमध्ये केलेल्या आहेत. आता हे सगळं जे आहे या पद्धतीचं राजकारण पुढे नेण्यासाठी तर आम्ही पण प्रयत्न करतो आहोत. आता हे म्हणत असताना मला महत्वाचं असं वाटतं की ह्याच्यामध्ये जो आमचं चिन्ह झाडू म्हणून आहे, हे झाडू कुणाचं चिन्ह आहे? हे झाडू इथल्या घर कामगारांचं चिन्ह आहे. हे आम्ही लक्ष्मीची देवता पण मानतो याला, आणि त्याच वेळेस हेच आमचं शस्त्र पण आहे. आणि या शस्त्राचा मान राखणं म्हणजे तुमच्या सगळ्या घर कामगारांचा मान राखणं हे आमचं काम आहे. म्हणून मुद्दामून हा कार्यक्रम त्या पद्धतीने घ्यायचं आम्ही ठरवलं. आणि आज जे सत्कार करणार आहोत ते सत्कार पण त्यांचेच आहे की ज्यांनी त्यांच्या मुलासाठी कष्ट घेतले, अनेक दिवस त्यांनी, अनेक वर्ष त्यांनी स्वतःचे आजार अंगावर काढले असतील, पण मुलाचं शिक्षण व्हायला पाहिजे यासाठी पैसा त्यांच्यावरती लावला. तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं, स्वतःच्या चैनीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, स्वतःच्या सुट्ट्या बंद केल्या, म्हणजे सुट्ट्या घेतल्या नाहीत, परंतु पैसे मिळतील या आशेपोटी, मुलांना शिक्षण देता येईल या आशेपोटी तुम्ही इतकी वर्ष राबवली. इतक्या वर्षानंतर त्या मुलांनी काहीतरी चीज केलं, ज्याला एखाद्याने मगाशी गिरिजाताईंनी पण सांगितलं की ज्या जिजाऊने केलं काय, तर स्वराज्य उभं करणारे शिवाजी महाराजांना उभं केलं. आणि त्याच पद्धतीने तुमची जी आशा आहे ती तुमच्या मुलांवर होती आणि तुम्ही त्यांना मोठं केलं, याचं कौतुक व्हायला पाहिजे. मुलांचं कौतुक तर होतच होतं, परंतु ज्या आयांनी हे काम केलं त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. म्हणून आपण ती यादी आज नावं जी काढली त्या आमच्या पूजा शेलार आहेत, त्यांनी याच्यामध्ये खूप मदत केली. त्यांनी ही सगळी यादी तयार करताना तुमच्याशी फोनवरती तुमची माहिती घेतली आणि मग त्याच्यानंतर ठरवलं. आणि त्याच्यात आम्हाला अनेक गोष्टी अशा लक्षात आल्या की अरे आपल्याला वाटतं तितकं सोपं आयुष्य नसतं. या आयुष्यासाठी या महिलांनी इतके मोठे कष्ट घेतले. पण एखाद्या मुलीला आज ग्रॅज्युएट करणे सोपं काम नाही. 50-50 हजार फी आहे शाळा कॉलेजेसमधली, एवढी फी भरणं, तेवढ्यासाठी लोन घेणं, अधिक जास्त व्याजाने लोन मिळवायला लागतं, हे सगळे प्रयोग करायला लागतात.
आणि सगळे प्रयोग या महिलांनी केले म्हणून त्यांचं जास्त कौतुक आहे आणि ते कुठल्याही शहरातल्या दुसऱ्या कुठल्याही महिलेपेक्षा जास्त महत्त्वाचं मला वाटतं. आता याच्यामध्ये आता आपण जे सगळं बोलतो आहोत त्याचं कारण वेगळं तिसरं काही नसून आपण ज्या शहरामध्ये आहोत ती सावित्रीबाई फुलेंचं हे शहर आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं शहर आहे. या शहराने शिक्षणाला एका अर्थाने खूप महत्त्व दिलं. परंतु आता तुम्ही जर बघितलं तर पैसेवाल्यांचं शिक्षण असं व्हायला लागलंय. हे आपल्याला ब्रेक करायचंय, हे तोडायचंय, आपल्याला याला विरोध करायचा आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो की या पुढच्या काळामध्ये शिक्षण हे मोफत व्हायला पाहिजे, शिक्षण गुणवत्तापूर्ण व्हायला पाहिजे, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, सर्वांना दवाखान्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, सर्वांना मोफत प्रवास सार्वजनिक वाहतूक म्हणजे बस हे मोफत मिळालं पाहिजे, तरच माणसाचं भलं होऊ शकतं. याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणतोय की वीज सुद्धा मोफत मिळाली पाहिजे तर तुमचं घर चांगलं चालतं. वीज सुद्धा मोफत व्हायला पाहिजे आणि विजेचा खर्च पण महाराष्ट्रात खूप वाढतोय आणि या सगळ्या मागण्या आम्ही करतो आहोत. या मुख्यत्वे महाराष्ट्रातल्या सर्व महिला लक्षात घेऊन आम्ही करतो आहोत आणि हे पुढचं आमचं राजकारण पण असणार आहे. त्याच याच्यामध्ये तुम्ही जे आम्हाला सहकार्य करता आहात, तुम्ही जे करता आहात त्याच्यातनं तुमच्याकडनं पण आम्हाला सूचना हव्यात. एका अर्थाने तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये सहभागी झाला, तुमच्या सूचना दिल्या, तुमच्या इथे काय कामं करायला हवीत असं जर सांगितलं तर आम्हाला पण आवडेल. आणि या सगळ्यामध्ये आता तुमचं कौतुकाचा कार्यक्रम आपण सुरू करतो आहोत. आपण तुम्ही जे जे इथे उपस्थित आहात ज्यांनी नावं दिलेत आपण त्यांना एक सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत आणि या कार्यक्रमाला अध्यक्षांच्या मान्यतेने मी कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. धन्यवाद. हे नेहमीच्या राजकीय पार्टीसारखी ही पार्टी नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आजचा आपला जो महत्त्वाचा आणि मुख्य कार्यक्रम आहे त्याच्याकडे वळूयात. मराठीत जशी म्हण असते की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उधळी, तर ते तुमच्या कामातून आम्हाला अगदी काय म्हणायचं स्पष्ट होत आहे की खरोखर तुम्ही एक काय म्हणायचं चांगलं माणूस आहात म्हणून तुम्ही मुलाच्या शिक्षणासाठी मुलीच्या शिक्षणासाठी एवढे कष्ट घेऊन ते होईल असं बघत आहात. मी पूजाताईला विनंती करते की आता ओके ठीक असणार ना. निलेश मांजळे पण आले या नाही इकडे बस. फक्त सन्मानपत्र मी वाचून दाखवतो. कष्ट करत परिस्थितीशी दोन हात करत चिकाटीने आपण आपल्या मुलांना घडवले, उत्तम शिक्षण दिले, त्यांचं आयुष्य बदललं, त्यांच्यासाठी आपण जिजाऊ माता बनला. तुमच्या या काबाड कष्टाची, परिश्रमाची आणि जिद्दीची दखल घेत आम्ही आपला सन्मान करीत आहोत. त्यांची मुलगी शाहीन शेख B.Com कंप्लीट झाली. शिकलेला नाही. सौन चांदन काखेळ त्यांची मुलगी 10वीला 62% मिळवलेले आहेत. इंदिरा वसाहतमध्ये राहून सुद्धा एवढं उज्ज्वल मुलीने हे केलंय. आणि विशेष म्हणजे ताई एकट्यांनी त्यांनी हे सगळे कष्ट घेतलेले आहेत. नवऱ्यापासून दोन वर्ष वेगळ्या आहेत त्या आणि कचऱ्याचं काम करून खूप कष्ट करून ताईंनी हे कमावलेलं आहे. कविता जाधव ज्यांना 2 मुली आहेत, एक 10वीला आणि एक 12वीला. नंबर 10
कविता जाधव, आल्यात का? कविता जाधव. कोणी जाऊ नका, अल्प आहाराची बाहेर सोय केलेली आहे सर्वांची, आणि सर्वांचा एक ग्रुप फोटो आपण शेवटी घेणार आहोत. कितवीला घेऊ पुढच्या 10वी झालं आणि एक 12वी झालं. टाळ्या जरा जोरात वाजवा. ज्योती कोष्टी, ज्यांचा मुलगा आता 14वीला सेकंड इयरला शिकत आहे. दीपाली लोंढे, या ताई आपल्या मुलाचा जो अपंग आहे त्याचा आज 20 वर्ष सांभाळ करत आहे. नूरजान शेख यांनी आपल्या मुलाला जाहिद शेख याला सॉफ्टवेअर इंजिनियर बनवले. पौर्णिमा कुमावत, ज्यांनी आपल्या मुलाला श्रीतेज याला कॉम्प्युटर इंजिनियर बनवलेला आहे. यांनीही आपल्या मुलाला इंजिनियर बनवलेला आहे. नंबर द्या माझ्या दोन्ही काढते. मनीषा घालेकर, ज्यांचा मुलगा यश यांनी 12वीत चांगला, मुलगा निलेश याला बीकॉम केलंय. पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण एवढं चांगलं शिक्षण माझ्या बाजूला खूप कष्ट करून शिकवत आहे. मला कसं बोलत मी त्यांच्याकडे काम करते ना. नाही नाही तसं नसतं हो. बाळ म्हणजे सगळ्यांना मी त्याच्यावर काम करते. मला थोडं त्यांनी केलं म्हणायला मोठं मोबाईल पदवीधर झाला आहे. संजीवनी गायकवाड, ज्यांची मुलगी आता 12वीला आहे. आणि काय करते सुनीता त्यांची वर्षाताई त्यांचा मुलगा किरण एमई झालाय, म्हणजे इंजिनियर आहे, मास्टर ऑफ इंजिनियर आहे. एक मुलगी आहे अमृता, तिने हॉटेल मॅनेजमेंट केलंय आणि तो दुबईला असतो. आणि अजून एक मुलगी आहे तिने M.Com केलंय. म्हणजे एकाच घरात सगळ्या पदवी आलेल्या आहेत आणि एवढे कष्ट
कष्ट आताच्या परिस्थिती या महागाईमध्ये एक मुलाला सांभाळणं त्याला शिकवणं सोपं नाहीये. अशा परिस्थितीत तुम्ही 33 मुलांना खरंच पदवीधर केलं, त्याबद्दल तुमचे खरंच अभिनंदन. त्यांना मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार, मी स्मिता शिंदे. माझे मुली दोन्ही परदेशामध्ये आहे. मला सहकार्य केलं माझ्या मॅडमने, खूप इतकं सहकार्य केलं ना. गीताली मॅडम, ताईंनी, गंगावर, कीर्तिकर मॅडम यांनी खूप मला सहकार्य केलेलं आहे. त्याचं परतफेड कशी करायची हे सांगू शकत नाही. आणि यांनी मला घरच्यासारखं प्रेम दिलं. कधी मोलकरी या कामामध्ये असं बोललं नाही. घरच्यासारखं काम करायचं. दर रविवारी सुट्टी, परत कामगार दिनाच्या सुट्ट्या, 26 जानेवारीची, 15 ऑगस्टची, कधी दुखत असलं तर कधी अभियोग केला नाही कामाचा. आणि असं जबरदस्ती काही नाही, आज नाही आल्या तरी नका येऊ, एवढं सहकार्य केलेलं आहे. पैशांची पण मदत केलेली आहे. धन्यवाद. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि कुसुमराग्रज म्हणले, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. टक्के तिला मिळाले आहेत. पदावरती असेल तो. मुलगी 12वीला आहे, कांताताई पटणे. यानंतर आहेत मीरा आहेर. त्यांची मुलगी फर्स्ट इयरला आहे आणि मुलगा आहे आता 12वीला. मीराताई आहेर. येणाऱ्या काळात त्यांच्या मुलींनी उत्तम यश संपादन करून चार्टर्ड अकाउंट व्हावे ही आमची भगवंताच्या. त्यांची मुलगी सानिका आता B.Com.ला आहे. तिला येणाऱ्या काळात उत्तम यश मिळो, ती सुद्धा चार्टर्ड अकाउंट व्हावं हीच आमची सर्वांची इच्छा. म्हणजे इकडच्या या खोलीतला कार्यक्रमाचा शेवट मी करते आहे. याच्यानंतर आपल्याला बाहेर जाऊन फोटो काढायचा किंवा फोटो इथे काढायचा आणि नंतर आपला अल्बम बाहेर पाहायचा.